हाय यूट्यूब फॅमिली, कशा आहेत? बरी असणार, मी पण बरी आहे. जय भीम, जय शिवराया, नमो बुद्धाय. मला हे सांगायचं आहे की हे आमची बुद्धविहारची हे पहिले पूर्वी सलाब टाकून ठेवलेलं होतं 2 वर्ष आधी. नंतर ओपनिंगमध्ये ही तयारी चालू होती. डिसेंबरपासून 2025च्या डिसेंबरला ही तयारी चालू केली होती आम्ही बुद्धविहारची. सगळे रहिवाशांनी खूप प्रयत्न करून ही बुद्धविहार बनवायची मेहनत घेतलेली आहे आणि आमच्या सगळ्यांच्या सहकार्याने सगळेजण आम्ही खूप जिद्दीने हे आमचं खूप संघर्ष होतं की हे बुद्धविहार बनवायचं आपल्याला 14 एप्रिलच्या आधी आपल्याला ओपनिंग 14 एप्रिललाच करायची आहे. म्हणून आम्ही खूप मेहनतीने सगळ्यांनी एकजुटीने बनवलेलं आणि वेळ देत असलं म्हणून मी व्हिडिओ काढू शकत नव्हते, तुम्हाला सांगणार होते. चांगल्या कामासाठी खूप म्हणजे अडचणी येतात आणि खरंच खूप अडचणी आल्या आम्हाला हे विहार बनवताना. ओपनिंग आज 14 एप्रिल 2026 रोजी मध्ये आपण ओपनिंग केलेली आहे आणि ही 2023पासून संघर्ष चालू होता की आपल्याला हे बुद्धविहार तयार करायचं आहे. आणि म्हणून मी 2023 ते म्हणजे 3 वर्षाचा संघर्ष आहे आमचा पूर्ण रहिवाशींचा. आणि म्हणून आम्ही लोकांनी त्याच बुद्धविहारचं नावच आम्ही सुचवायच्या टायमाला म्हणलं की आपल्याला खूप अडचणी आल्या, खूप आपल्याला हे झालं की बाबा आपल्याला अडचणी आल्या म्हणून त्याचं नाव काय सुचवायचं. तर आम्ही सगळ्यांनी नाव संघर्ष बुद्धविहार म्हणून आम्ही नाव सुचवलं आहे. आणि कशी परिस्थितीमधून आम्ही बनवलेलं आहे संघर्ष बुद्धविहार ते आम्हालाच माहिती आहे. आणि आमच्यावर काय काय बितलं आणि काय आम्हाला त्रास सहन करावा लागला या बुद्धविहारासाठी आम्ही सांगू शकत नाही. कारण की काही काम करताना चांगल्या कुठल्या कामाला आपल्याला खूप अडचण येतात आणि आपण अडचणीला समोर जाऊन जर करत असले काही कामं तर ते नक्कीच सक्सेस होतात. आणि आमचं बुद्धविहारचं स्वप्न म्हणा काय आमचे संघर्ष बुद्धविहार आमचं तयार झालं आणि आमच्या सगळे रहिवाशींना आनंद झाला की आम्ही इथं बुद्धवंदना घेऊ शकतो. चांगली आपल्याला काही महिलांचं इथं जमा होईल महिलांना आपल्या बाबासाहेबांचं सगळ्या गोष्टी आपल्याला सांगता येतील की बाबा कसे कसे आपण कामं केले पाहिजे आणि कशी कशी आपण थोडी माहिती दिली पाहिजे. कारण की तळागाळातल्या महिलांना बाहेर पडत नाहीत घराच्या बाहेर, म्हणून आपल्या घराच्या बाजूला तरी येऊन बसतील आणि वंदना वगैरे ज्या लहान मुलं असतात त्यांना वंदना वगैरे लहानपणापासूनच वंदना घेता येईल. कारण की कसं आहे बुद्धविहारमध्ये आपण जात असलो तर आपल्याला सगळी सराव होतो. चांगल्या कानावर बुद्धांचे विचार आणि बाबासाहेबांचे विचार जेवढे आपले महापुरुष आहेत त्यांचे चांगले विचार, आपले सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता जिजाऊ यांचे सगळ्यांचे विचार आपल्याला बुद्धविहारमध्ये मिळतील आणि चांगले आपल्याला विचार मिळाल्याने आपले चांगले होणार आहे. म्हणून आपण हे बुद्धविहार आपण काहीतरी नेमून एक दिवस वंदना घ्यायची आणि चांगले चांगले कार्यक्रम, महापुरुषांची जयंती किंवा महापुरुषांचे पुण्यतिथी आपण इथं राबवू शकतो. आणि त्यासाठी आपल्याला सगळ्यांनी सहकार्य केलं म्हणून सगळ्यांचं आपल्याला आहे साथ. त्याच्यामुळं सगळ्यांचं आभारी आहे. जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराया. खूप आनंद झाला. भीमराव रामजी आंबेडकर नाव लक्षात असू दे, नाव लक्षात असू दे. या वायाने मावळणारी जात आमची नव्हे, या वायाने मावळणारी जात आमची नव्हे. सुभानातले दिवे आम्ही सुभाना